कोलकात्यामधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार होऊन तिची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच बदलापूरमध्ये 2 लहान मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला आणि लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे। असे प्रकार कायमस्वरूपी थांबतील याची कोणी शाश्वती देईल का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। बदलापुरातील घटनेमुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। कारण राज्यात महिला सुरक्षेस प्राधान्य देणार असल्याचा गृहमंत्र्यांचा दावा फोल ठरताना दिसतोय। गेल्या 6 महिन्यांची आकडेवारी महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे। राज्यात सर्वाधिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेत मुंबई पहिल्या स्थानावर तर ठाणे शहर दुसऱ्या स्थानावरती आहे। मुंबईमध्ये बलात्काराचे सर्वाधिक म्हणजे 397 गुन्हे दाखल झाले, तर विनयभंगाच्या 978 घटना आहेत। मुंबई पाठोपाठ ठाणे शहरामध्ये 148 गुन्हे दाखल झाले, तर विनयभंगाच्या 260 घटना आहेत। तिसऱ्या क्रमांकावरती नागपूर आहे, बलात्काराचे 147 तर विनयभंगाच्या 240 घटना आहेत। तर चौथ्या क्रमांकावरती पुणे 144 बलात्कारांच्या तर विनयभंगाच्या 247 घटना। इकडे पिंपरी चिंचवडमध्ये बलात्काराच्या 101 तर विनयभंगाच्या 152 गुन्ह्यांची नोंद झाली आहे। फक्त लाडकी बहीण असा उदो करत असताना या महाराष्ट्रामध्ये बहिणीवर अशा पद्धतीनं अत्याचार दुसऱ्या बाजूनं होताना आपल्याला दिसतात। याचाच अर्थ इथं माता भगिनीचं काय विद्यार्थिनींचं सुद्धा संरक्षण सरकार करू शकत नाही। आणि एकीकडं लाडकी बहीण नावाने एक वेगळं शोबाजी ज्याला म्हणता येईल असं करण्याचा सरकार प्रयत्न करतंय। मला एका गोष्टीचं दुर्दैव वाटतं की विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्येही केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात। संवेदनाहीन, ज्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत, अशा प्रकारचा विरोधी पक्ष आहे असं मला वाटतं। कारण किमान ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळी ते राजकारण करायचं नसतं, पण निव्वळ राजकारण, यांच्या मनामध्ये दुसरं काही नाही, यांच्या मनात केवळ राजकारण आहे। ते राजकारण आता त्यांच्या मनातलं बाहेर येत आहे। कोलकात्याच्या RG कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवरील सामूहिक अत्याचार आणि हत्येचं प्रकरण देशभरात चर्चेत आहे। या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत। कोलकाता उच्च न्यायालयाने हे प्रकरण CBI कडे वर्ग केलेलं आहे। NCRBच्या 2022च्या अहवालानुसार भारतात दर 16 मिनिटांनी एका महिलेवर अत्याचाराची एक घृणास्पद घटना घडते। आता देशभरातल्या महिला अत्याचाराच्या प्रकरणांवरती नजर टाकूया। राजस्थानमध्ये 5399 प्रकरण आहेत, उत्तर प्रदेशमध्ये 3690 प्रकरण आहेत, मध्य प्रदेशात 3029 प्रकरण आहेत, आपल्या महाराष्ट्रात 2904 प्रकरण आहेत, तर आसाममध्ये 1113 प्रकरण आहेत। सुरक्षेचा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालाय। बदलापूर असेल किंवा कोपरखेळणा असेल किंवा मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये जर ह्या घटना होत असतील आणि 2 चिमुरडी मुलींवरती बलात्कार होत असेल आणि बदलापूर बंद होत असेल तर मुख्यमंत्र्याला या ठिकाणी उत्तर द्यावं लागेल। आज लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली जे स्टे घेण्याचं झालेलं आहे, तर ही सुद्धा जबाबदारी घ्यावी लागेल की महिलांची सुरक्षा तुम्ही कशा तऱ्हेने करणार आहात। आज ठाण्यामध्ये मागे 1 महिन्यापूर्वी घटना झाली, आता एक घटना झालेली आहे, याचा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये निषेध करतो। या घटनेचं जे पेव फुटायला लागलेले काही आरोपींना किंवा अशा मानसिक विकृतीच्या लोकांना जो आत्मविश्वास त्यांचा बळावत चाललेला आहे त्याला कुठं पायबंद घातला पाहिजे। एक धाक पोलिसांचा निर्माण झाला पाहिजे। मी पोलीस अधिकाऱ्यांना सर्वांना विनंती करणार आहे, हे जे आहेत ना, यांना आज जर मोकाट सोडलं तर हे महाराष्ट्रामध्ये हैदोस घालतील। महाराष्ट्रामध्ये अशांतता याच्यामुळे निर्माण होईल। मुंबईतील शक्तिमिल बलात्कार प्रकरण तसंच अहमदनगरमधील कोपार्डी बलात्कार प्रकरण देशभरामध्ये गाजलेलं होतं। कोपार्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना विशेष न्यायालयाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे, मात्र अद्याप आरोपी फासावरती लटकलेले नाहीयेत। उरण प्रकरण, नवी मुंबई प्रकरण आणि आता हे बदलापूर प्रकरण समोर येत आहे। पण जी प्रकरणं समोर येत नाहीत त्यांचं काय? ग्रामीण भागात तर अशा कित्येक घटना सहज दाबून टाकता येतात। या मुक प्रकरणांना वाचा फुटली तर समाजातील एक जळजळीत वास्तव समोर येईल। 22 ऑगस्ट 2013 मुंबईतल्या महालक्ष्मी भागातील शक्ती मिल परिसरात महिला फोटोग्राफरवरती 5 जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला। 13 जुलै 2016 अहमदनगरच्या कोपार्डीतील एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। 18 जून 2023 पुणे शहरात MPSC पास तरुणी दर्शना पवार हिची हत्या करण्यात आली। 6 जुलै 2024
कल्याण शिळफाटा मंदिरात गेलेल्या एका विवाहितेवरती 3 पुजाऱ्यांनी शारीरिक अत्याचार करून हत्या केली. 29 जुलै 2024 उरणमधील 22 वर्षीय युवतीची निर्घृण हत्या. दाऊद शेख नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली. नेमक्या ह्या घटना कशामुळे घडतात, मानसिक विकृती असेल तर ती नक्की कशी आणि ही कशी रोखवायची? खूपदा आजकालचे जे तरुण आहे त्यांच्या हातात मोबाईल आहे आणि तो मोबाईल असल्यामुळे ते खूप जास्ती पॉर्नोग्राफी किंवा जे ब्लू फिल्म्स आपण म्हणतो यांना ऍक्सेस करतात. प्रॉब्लेम असा झालाय की जे पॉर्नोग्राफीमध्ये त्यांना ऍक्सेस करायला भेटतं त्याच्यामध्ये खूपदा अशा गोष्टी असतात ज्याच्याशी रियालिटीशी काही संबंध नसतं. ते काल्पनिक गोष्ट असते जे त्याचं चित्रीकरण केलेलं असतं. पण किशोरवयीन मुलांना ते बघून कुठे ना कुठे त्यांची मानसिक प्रवृत्ती वेगळी होऊन जाते. त्यांना जी ॲबनॉर्मल गोष्ट आहे ती नॉर्मल वाटायला लागते. 2 चिमुकल्यांसाठी अख्खा बदलापूर एकवटलं. संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त झाला. देशाने दखल घेतली, सरकारने प्रतिक्रिया दिली, विरोधकांनी प्रकरण लावून धरलं. उद्या कदाचित या चिमुकलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी सुद्धा होईल. पण हे असे प्रकार कायमस्वरूपी थांबतील याची कोणी शाश्वती देईल का? गुन्हेगारांना शिक्षा मिळाली पाहिजे, पण असे गुन्हे वारंवार घडू नयेत याची जबाबदारी घेतली पाहिजे. महिलांवरील गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रियेत विलंब तर होतोच, पण दोषी ठरण्याचं प्रमाण सुद्धा खूप कमी आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी पोलीस आणि न्याय व्यवस्था या दोघांनी एकत्रितपणे काम करणं आवश्यक आहे, जेणेकरून महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी पावलं उचलता येतील. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.